अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, बऱ्याच भक्तांना हा प्रश्न पडतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत की स्वामी आपल्यासोबत आहे हे कसं ओळखावं. असे कोणते संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला कळतं की स्वामी आपल्यासोबत आहेत किंवा स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे हे कसं ओळखावं, त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. बघा, जे रोज स्वामींची सेवा करतात, जे भक्त रोज स्वामींची आठवण काढतात, क्षणोक्षणी त्यांना स्वामींची आठवण येते, ज्यांना स्वामींवर अतूट विश्वास आहे, जे स्वामींची मनापासून भक्ती करतात, ज्यांना स्वामींवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, अपार प्रेम आहे, फक्त त्यांनाच हे अनुभव येत असतात. हे संकेत स्वामी त्यांना देत असतात. ते संकेत कोणते आहेत ते बघा. बऱ्याच भक्तांना स्वामींचे संकेत ओळखू येतात, काहींना ओळखू येतात, काहींना ओळखू येत नाही. तर असे कोणते संकेत आहेत बघा. त्यातला सगळ्यात पहिला संकेत असा आहे, तुम्ही स्वामींची निस्सीम भक्ती करत आहात, स्वामींवर तुमचा विश्वास आहे, तुम्ही स्वामींची मनापासून भक्ती करत आहात. तर जेव्हा तुम्ही संकटात सापडताना बघा, जेव्हा तुम्ही संकटात सापडता तेव्हा स्वामी तुम्हाला मार्ग दाखवत असतात आणि त्या मार्गाने आपण चालत राहतो. बघा, जेव्हा एखादं संकट आपल्यासमोर येऊन उभं राहतं तेव्हा आपल्याला ते खूप मोठं आहे असं भासतं. म्हणजे असं वाटतं की आता काय होईल, हे संकट मी कसं पार करू किंवा इथून पुढे आता माझं कसं होईल. पण जसजसे हळूहळू दिवस जातात ना, तसतसं आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की हे संकट अगदी फुलाप्रमाणे होतं. म्हणजे जणू आलं की नाही किंवा कधी आलं आणि कधी गेलं, हे संकट आपल्यावरून कधी आलं आणि कधी गेलं हे आपल्याला समजत नाही. तेव्हा समजायचं की स्वामी त्या संकट काळात तुमच्यासोबत होते, म्हणून त्या संकटाची कोणतीही झळ तुम्हाला लागलेली नाही आहे. स्वामींनी तुम्हाला त्या संकटातून सहज पार करून नेलेलं आहे. हा असतो पहिला संकेत. आणि बघा, तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. तुम्ही जर खरंच स्वामींची मनापासून भक्ती करताना तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. तुम्ही फक्त सतत स्वामींचं नामस्मरण त्या संकटात चालू ठेवा आणि हा अनुभव घ्या की संकट आल्यावर आता आपण माणूस आहोत, शेवटी आपल्याला वाटतं की आता माझं कसं होईल, आपण घाबरून जातो. पण जसजसं दिवस जातात ते संकट पार होऊन जातं, तेव्हा आपण जेव्हा मागे वळून बघतो की कधी हे संकट आलं आणि कधी गेलं आपल्याला समजलंसुद्धा नाही, या संकटाची कोणतीही झळ आपल्याला लागलेली नाही, तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्यासोबत आहे. हा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा. त्यानंतर बघा, कोणीही स्वामींचा भक्त असू द्या, जो खरंच मनापासून स्वामींची भक्ती करतो, ज्याला स्वामींवर अतूट विश्वास आहे, जर तो एखाद्या संकटात सापडला असेल, तो एखाद्या अडचणीत सापडला असेल, तर बघा, कोणीही एखादी अनोळखी व्यक्ती येऊन त्या भक्ताची मदत करून जाते. म्हणजे बघा, आपण त्या सिच्युएशनला आपल्याला कोणाची तरी मदत हवी असते, आपण एखाद्या संकटात असतो, एखाद्या अडचणीत असतो आणि एखादी अनोळखी व्यक्ती येऊन आपली मदत करून जाते, तेव्हा समजून जायचं की स्वामी त्याच्या रूपात आपल्या मदतीसाठी आले होते किंवा स्वामींनी त्याला आपल्यासाठी आपल्या मदतीला पाठवलेलं आहे. हा असतो स्वामींचा संकेत. स्वामी आपल्या भक्ताला कधीच निराश बघू शकत नाही. लक्षात घ्या, स्वामी आपल्या भक्ताला कधीही निराश बघू शकत नाही. जेव्हा जेव्हा त्यांच्या भक्तांना दुःख होतं, एखादं संकट त्यांच्यावर येतं, ते एखाद्या अडचणीत असतात, तेव्हा स्वामींनासुद्धा खूप दुःख होतं. स्वामीसुद्धा नाराज असतात. स्वामींना नाही आवडत आपल्या भक्ताला संकटात सापडलेलं पाहून, त्याला असं निराश पाहून, दुःखी पाहून. पण बघा, काही कर्म असतात, कर्माचे फळ असतात जे आपल्याला भोगायचे असतात, आपले काही प्रारब्ध असतात जे आपल्याला भोगायचे असतात, त्यामुळे आपल्याला ते संकट, अडचणी, दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतात. म्हणून आपले कर्म चांगले ठेवायचे असतात. स्वामींची सेवा करताना किंवा कोणतीही सेवा करताना आपल्याला आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला कोणतीही सेवा करायची असते, जेणेकरून आपले जे प्रारब्धाचे भोग आहे ते कमी होतील, ते लवकरात लवकर कमी होतील आणि आपल्याला स्वामींचा अनुभव येईल. त्यानंतर बघा, स्वामींचे असेही संकेत आपल्याला मिळतात. बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतलेला असेल की आपण जेव्हा नाराज असतो तेव्हा स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे जर असेल, तुम्ही बघा, स्वामींची मूर्ती किंवा फोटो पण आपल्याला नाराज दिसते, स्वामीसुद्धा आपल्याला नाराज दिसतात. आणि आपण जेव्हा आनंदी असतो ना, तेव्हा स्वामीसुद्धा आपल्याला आनंदी दिसतात. म्हणजे हे पण एक संकेत असतात की त्यावरून आपल्याला समजतं की स्वामी पदोपदी आपल्यासोबत आहेत.
ते क्षणोक्षणी आपल्याला बघत आहेत. जरी स्वामी आज सगुण रूपात आपल्यासोबत नसले तरी ते निर्गुण रूपात आपल्यासोबत आहेत. आपल्या प्रत्येक श्वासावर त्यांचं लक्ष आहे. आपण काय करत आहोत, काय नाही, आपल्या पदोपदी ते सोबत आहेत. आपल्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत, दुःखात ते आपल्यासोबत आहेत. एवढंच नाही तर आपल्या आनंदात सुद्धा ते आपल्यासोबत आहेत, हे समजून जायचं. त्यानंतर बघा, स्वामींचे असे बारीक बारीक संकेत आपल्याला मिळतात की आपण स्वामींच्या फोटोला तुम्ही फूल वाहिलं असेल किंवा मूर्तीला फूल वाहिलं असेल, तेव्हा जेव्हा एखादी तुम्ही स्वामींची सेवा करता आणि एक विशिष्ट अशी सेवा चालू असताना ते फूल खाली पडणं, म्हणजे हा पण एक स्वामींचा खूप शुभ संकेत मानला जातो. बघा, मी तुम्हाला माझे अनुभव शेअर केलेले आहेत. त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की मला स्वामींनी कोणते संकेत दिले, कोणते नाही. ते अनुभव तुम्ही बघा आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्यालासुद्धा हे संकेत मिळालेले आहेत. त्यानंतर बघा, काही जणांच्या दिव्यामध्ये फूल तयार होतं. बघा, हा सुद्धा एक संकेत असतो की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे. त्यानंतर बघा, मी तुम्हाला माझा अनुभव शेअर केला होता की मी जेव्हापासून स्वामींची सेवा सुरू केली त्या पहिल्याच दिवशी मी पोळा लाटत असताना माझ्या मनामध्ये स्वामींच्या सेवेबद्दल विचार चालू होते आणि स्वामींची प्रतिमा त्या पोळीवर उमटून आलेली होती. म्हणजे हे संकेत आहेत की स्वामी आपल्याला संकेत देतात की तुझी सेवा, तू जी काही सेवा करत आहे ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे. माझं तुझ्यावर लक्ष आहे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त पुढे चालत राहा, मी तुला मार्ग दाखवत राहील, मी तुझ्यासोबत आहे. हे स्वामी आपल्याला संकेत देतात. ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. फक्त एवढंच आहे की ते आपल्याला संकेत ओळखता आले पाहिजे. हे असे बारीक बारीक संकेत असतात. आपण अगरबत्ती लावलेली आहे, धूप लावलेला आहे आणि आपण स्वामींची आरती करत आहोत किंवा कोणतीही सेवा करत आहोत, तेव्हा तो अगरबत्तीचा धूर सरळ स्वामींच्या मूर्तीकडे जातो. हा सुद्धा एक खूप शुभ संकेत मानला जातो की स्वामी आपल्यासोबत आहेत. किंवा बघा, तुम्ही कोणतीही अगरबत्ती लावलेली नाही, धूप लावलेली नाही, तुम्ही स्वामींची सेवा करायला बसलेला आहात, पण तुम्हाला अचानक सुगंधी असा वास येतो, सुगंध दरवळायला लागतो. तुम्हाला समजत नाही की हा सुगंध नेमकी कुठून येत आहे, अचानक यायला लागतो. तेव्हा समजून जायचं की हा सुद्धा एक संकेत आहे जो स्वामी आपल्याला देत आहेत की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे. हे खूप बारीक बारीक संकेत आहेत. आणि लक्षात घ्या, बऱ्याच जणांना ही अंधश्रद्धा वाटते, परंतु ज्यांचा स्वामींवर अतूट विश्वास आहे ना, त्यांना माहीत आहे की हे संकेत स्वामी आपल्याला देत असतात. आणि जिथे श्रद्धा असते ना, तिथे अविश्वास, अंधश्रद्धा नाही राहू शकत. म्हणून जेवढा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल तेव्हा तेवढे स्वामी तुम्हाला संकेत देतील आणि तेवढे तुम्ही संकेत ओळखू शकाल जेवढा तुमचा स्वामींवर विश्वास असेल. स्वामी आपल्याला संकेत देतात, पण बऱ्याच जणांच्या अविश्वासामुळे ते त्यांना ओळखू येत नाहीत. म्हणून स्वामींवर तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल तेवढे तुम्हाला ते संकेत ओळखू येतील, जेणेकरून तुम्हाला समजेल की स्वामी माझ्यासोबत आहेत, स्वामी माझी सेवा बघत आहेत, माझी सेवा स्वीकारत आहेत, मला सांगत आहे की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे. आणि लक्षात घ्या, स्वामी प्रत्येक भक्ताची सेवा स्वीकारतात, प्रत्येक भक्ताला अनुभव देतात, पण त्या भक्ताचे कर्म चांगले पाहिजे. तो भक्त मनापासून, त्या भक्ताचा स्वामींवर विश्वास पाहिजे, अपार भक्ती, प्रेम त्याच्या मनामध्ये पाहिजे, तेव्हा स्वामी त्याला अनुभव येतात, संकेत देत असतात. आणि हे संकेत ओळखणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्या, ते असेच कोणाला ओळखू येत नाहीत. म्हणून जर तुम्हाला हे संकेत कधी मिळाले तर समजून जायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत. आणि स्वतःला पण खूप भाग्यवान समजा की हे संकेत मला ओळखू येत आहेत. स्वामींनी मला इतकी बुद्धी दिलेली आहे की मी ते संकेत ओळखू शकेल, कारण की स्वामींशिवाय तर काहीच नाही आहे. आणि बघा, जसं स्वामी आपल्याला चांगले संकेत देतात तसं काही संकट येणार असेल तेव्हा वाईट संकेतसुद्धा देत असतात. म्हणजे काहीतरी वाईट होणार असेल, काहीतरी अघटित घडणार असेल तेव्हा आपल्याला काही असे वाईट संकेत पण मिळतात की जेणेकरून आपल्याला समजतं की आता काहीतरी संकट येणार आहे, संकटाची चाहूल लागते. बघा, जसं की बघा, आपल्या दारातली तुळस सुकते किंवा काही ना काही असं जाणवतं आपल्याला की काहीतरी अघटित होणार आहे किंवा काहीतरी वाईट होणार आहे असं जाणवतं. ते संकेत आपल्याला स्वामी देत असतात आणि तेव्हा समजून जायचं की संकट येणार आहे आणि तेव्हा आपली सेवा जास्तीत जास्त वाढवायची, करून त्या संकटाची जी काही तीव्रता असेल ती खूप कमी होऊन जाईल. स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे. बघा, संकट यायची थांबणार नाहीत, पण स्वामींच्या सेवेमध्ये इतकी मोठी ताकद आहे की त्या संकटाची तीव्रता स्वामी कमी करू शकतात. म्हणून
जेव्हा संकट येणार असतील, जेव्हा संकट आलेलं आहे, तेव्हा स्वामींची सेवा जास्तीत जास्त वाढवा, जेणेकरून त्या संकटाची तीव्रता ही खूप कमी होते. तुम्ही त्या संकटातून सहज निघून जातात आणि त्या संकटाची कोणतीही झळ तुम्हाला बसत नाही. लक्षात घ्या, खूप मोठी ताकद स्वामी सेवेत आहेत, स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे. परंतु आपण काय करतो, संकट आल्यावर आपण दुःखी होतो, निराश होतो आणि आपण काही जणांचं असं असतं की ते स्वामी सेवा सोडून देतात. पण ही खूप मोठी चुकी ते करतात, कारण की यावेळेस त्यांना स्वामींची सेवा वाढवण्याची गरज असते आणि त्यावेळेस ते स्वामींची सेवा सोडतात, फक्त या कारणामुळे की संकट आलेलं आहे की दुःख आलेलं आहे. बघा, मला माहीत आहे की संकटात आपण काही वेळेस सेवा करू शकत नाही, पण आपण नामस्मरण करू शकतो. नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही आहे. तुम्ही रोज स्वामींची नित्यसेवा करू शकत नाही, हरकत नाही. तुम्ही नामस्मरण करू शकता ना, प्रवासात करू शकता, तुमच्या कामाच्या ठिकाणी करू शकता, चालता फिरता तुम्ही नामस्मरण करू शकता. त्यामुळे नामस्मरणाला बंधन नाही आहे, तुम्ही नामस्मरण करू शकता. तुम्ही नामस्मरणामार्फत सुद्धा तुमची सेवा तुम्ही स्वामींपर्यंत रोज पोहोचू शकता. त्याच्यामुळे हा विचार सोडून द्या की मला स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही, असा हा विचार करणं सोडून द्या. स्वामींची ज्याला सेवा करायची आहे ना मनापासून, तो आपल्या कामातला किती तो बिझी असू द्या, पण तो त्याच्या वेळातला वेळ काढून 5 मिनटं का होईना स्वामींसाठी देतो. म्हणून बघा, तुम्हाला जरी नित्यसेवा करायला वेळ मिळत नाही, तुम्ही नामस्मरण करा. तुम्हाला स्वामींचे हे संकेत मिळतील, स्वामींचे पदोपदी तुम्हाला अनुभव येतील, स्वामी पदोपदी तुमच्यासोबत राहतील. हे सगळे संकेत माझ्या स्व अनुभवावरून तुम्हाला मी सांगत आहे आणि खरंच सांगते, स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात. फक्त आपल्या भक्ताचं काय काम आहे, सेवा करण्याची, निस्सीम भक्ती करण्याचं. तेवढं आपण करायचं. आपले कर्म चांगले ठेवायचे, कष्ट प्रामाणिक ठेवायचे, स्वामींची सेवा करायची आणि मनापासून हृदयापासून आपली भक्ती असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, आपला विश्वास स्वामींवर असला पाहिजे. तेव्हा स्वामी आपल्याला हे संकेत देतात आणि स्वामी पदोपदी आपल्यासोबत असतात. विचार करा, जेव्हा हे ब्रह्मांड नायक या जगाचे पालन करता आपल्यासोबत असतील तर आपल्याला भिण्याचं काय कारण आहे. स्वामींचं जेव्हा हे वाक्य आठवतं ना एखाद्या संकटामध्ये की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा इतका आधार वाटतो, खरंच सांगते. आणि त्यानंतर ते संकट इतकं सहज पार करून जातो ना आपण, आपल्यालासुद्धा समजत नाही. म्हणून हे जर ब्रह्मांड नायक आपल्यासोबत असावे असं तुम्हाला वाटत असेल ना, तर स्वामींची मनापासून हृदयापासून भक्ती करा, स्वामींवर अतूट विश्वास ठेवा, निशंक मनाने स्वामींची भक्ती करा, सेवा करा. तुम्हालाही हे संकेत मिळतील, तुम्हालाही स्वामींचे अनुभव येतील, स्वामी पदोपदी तुमच्यासोबत राहतील. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.